शुभ सकाळ. सकाळी सकाळी ह्यो कट्टप्पा मामा म्हणजे ह्यो कोकिल म्हणतात याला. याचं डोळं बघितलं की दिवस चांगला जातोय. मग जवळ डोळं बघितलं की याचं मग चाललो की आपण दुकानाकडे. सुहाना सफर और मौसम हसी. मग मस्त पैकी दे दनादन गरमागरम बनवला की चहा आपण. मग त्याला असं थर्मास मध्ये ओतून घेतला. मग अगरबत्ती केल्याशिवाय आपण काही विक्री करत नाही. हे बघा आपलं हॅप्पी कस्टमर चहा पिऊन किती खुश. मग असंच दुसरं बी कस्टमर आलं. आपलं रील स्टार सुरेश बिल्डर आलं होतं आपल्या दुकानावर आपल्याला भेटायला. दादा बाहेर गेल्यामुळे आपण आलो होतो आपल्या माव्याच्या दुकानात. हाताला घातले मस्तपैकी ग्लव्स. मग ही बघा दे दनादन मावा चोळायला केला की आपण सुरुवात. माव्याचा इशय एकदम चिक्कल. हे ईश्वरपूरचं येणू लागलं की हसायला. तो बघा ईश्वरपूरचा सोन्या. ह्याला बघितलं की मला आठवलं बाबाचं लगीन. दुकानावर पोचताच आलं की कस्टमर. तुम्हाला पण गुज्जर दिसला असेल तर कमेंट मध्ये सांगा. आता झाली होती संध्याकाळची वेळ. भांडी घेतली की घासायला आपण, कारण जायच होतं आपल्याला जिम मध्ये. मग काय घरी गेलो झालो फ्रेश आणि चाललो आपण जिमला. मैराला घेतलं गाडीवर. पोहोचलो आपण जिम पशी. जिम मध्ये पोहोचताच आपण मारुती रायाचं दर्शन घेतल्याशिवाय काय करत नाही. मग सुरुवात केली आपण वॉर्मअप पासून. आज आपल्याला मारायची होती दे दनादन चेस्ट. मग चेस्ट मध्ये फ्लॅट बेंच डंबल प्रेस 3 सेट, इन्क्लाइन डंबल प्रेस 3 सेट, डिक्लाइन डंबल प्रेसचे 3 सेट, पेकडे फ्लायचे 3 सेट. आता आपल्या चेस्टला कसला खतरनाक पंप आलाय तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक, फॉलो आणि कमेंट करायला विसरू नका.